आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 41.61% आतापर्यंत 60,490 रुग्ण कोरोनामुक्त. राज्यातल्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 15,786 येत्या 2 आठवड्यात मुंबईत कोविड-19चा उपचार करणारी 7,000 बेडची संयुक्त क्षमता असलेली रुग्णालयं आणि केंद्र सुरू. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींनाही तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय ठेवून काम करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना. आणि राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून कोणताही धोका नसल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 41.61% एवढं झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज ही माहिती दिली. कोविड-19चे रुग्ण दगावण्याचा दर 3.3% वरून 2.87% खाली आला आहे. हा दर जगात सर्वात कमी आहे असं त्यांनी सांगितलं. लॉकडाऊन आणि सरकारनं केलेल्या इतर उपाययोजनांमुळे रुग्णांचं प्रमाण 1,10.7 पर्यंत मर्यादित राहिलं आहे. जगभरात हा दर लाखात सुमारे 70 आहे. जगात कोविड-19मुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लाखात 4.5 आहे, तर भारतात हे प्रमाण सर्वात कमी म्हणजे लाखात 3 इतकं आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. गेल्या 24 तासात देशात 2,669 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत 60,490 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोना विषाणूची लागण झालेले 6,535 नवीन रुग्ण आढळले. देशातली रुग्णसंख्या 1,45,360 झाली आहे. गेल्या 24 तासात या आजारामुळे 146 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 4,167 झाली आहे. राज्यात काल 1,186 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 15,786 वर पोहोचली आहे. राज्यात काल 2,436 नवे कोरोनाबाधित आढळले, तर 60 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या 52,667 तर कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या 1,695 झाली आहे. सध्या राज्यभरात 35,178 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान राज्यात कालपर्यंत 3,78,555 कोरोना चाचण्या झाल्यात. राज्यभरातल्या 16,106 कोरोनाविषयक आरोग्य पथकांनी 66 लाखाहून अधिक लोकसंख्येचं कोरोनाविषयक सर्वेक्षणही केलं आहे. राज्यात सध्या 35,479 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. मुंबईत काल 38 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 1,430 नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत 31,789 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी 8,404 रुग्ण बरी होऊन घरी परतले आहेत. राज्यात काल दिवसभरात 80 पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1,889 झाली आहे. यापैकी 838 पोलीस कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल 2 कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाल्यानं या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या 20 झाली आहे. सध्या 1,031 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. नाशिकमध्ये मालेगाव इथं बंदोबस्तासाठी असताना कोरोनाची लागण झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा आज दुपारी मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे तिथं 3 पोलीस दगावले आहेत. अमरावतीत आज आणखी 4 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. यात 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता 182 झाली आहे. औरंगाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज 20 कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडलं. जिल्ह्यात आतापर्यंत 800च्या वर रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं. दरम्यान जिल्ह्यात आज 22 रुग्णांची वाढ झाल्यानं कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,327 झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आज 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे तिथल्या कोरोनाबाधितांची संख्या 38 झाली आहे. यापैकी 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 29 जणांवर उपचार सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यात आज आणखी 4 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 137 झाली आहे. आज आढळून आलेले सर्व 4ही रुग्ण उमरी तालुक्यातले आहेत. दरम्यान आज जिल्ह्यातले 16 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता 79 झाली आहे.
बीड जिल्ह्यात आज आणखी 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं तिथल्या कोरोनाबाधितांची संख्या 49 झाली आहे. रत्नागिरीत आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला, त्यामुळे तिथल्या मृतांची संख्या 5 झाली आहे. सध्या जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 161 असून त्यापैकी 101 जणांवर उपचार सुरू आहेत. येत्या 2 आठवड्यात मुंबईत कोविड-19चा उपचार करणारी 7,000 बेडची संयुक्त क्षमता असलेली रुग्णालयं आणि केंद्र सुरू होणार आहेत. ही रुग्णालयं आणि केंद्र महालक्ष्मी रेसकोर्स, गोरेगाव, दहिसर आणि मुलुंड या उपनगरांमध्ये सुरू होतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. 31 मेपर्यंत मुंबई शहरात रुग्णखाटांची संख्या 2,475 वाढेल, असं मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डातल्या खासगी रुग्णालयांमधून 100 खाटा आणि 20 अतिदक्षता रुग्णखाटा ताब्यात घ्यायला राज्य सरकारनं सुरुवात केली आहे. रुग्णवाहिन्यांची संख्या 100 वरून 450 पर्यंत वाढवली आहे, असंही मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं आहे. दरम्यान कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना काल मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर कोरोनाची लागण झालेले ते दुसरे कॅबिनेट मंत्री आहेत. मुंबई सेंट्रल इथं पश्चिम रेल्वेनं कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या जगजीवनराम रुग्णालयातून आतापर्यंत 189 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. पश्चिम रेल्वेनं ट्विटरवरून ही माहिती दिली. हे रुग्णालय मुळात 361 खाटांचं आहे, मात्र पश्चिम रेल्वेनं ते 172 खाटांच्या कोविड रुग्णालयात परावर्तित केलं. या रुग्णालयात आतापर्यंत 555 कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले आहेत. कोविड-19च्या रुग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजेच HCQची क्लिनिकल चाचणी जागतिक आरोग्य संघटनेनं तात्पुरती स्थगित केली आहे. संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अॅडनॉम घेब्रियसस यांनी काल ही घोषणा केली. गेल्या आठवड्यात लॅन्सेट मेडिकल जर्नलनं HCQ आणि क्लोरोक्विनचा रुग्णालयात दाखल झालेल्या कोविड-19च्या रुग्णांवर काय परिणाम झाला यासंबंधी निरीक्षण केलेला एक अहवाल प्रकाशित केला होता. रुग्णांसाठी जेव्हा फक्त हे औषध किंवा मॅक्रोलाइड सोबत हे औषध वापरलं जातं तेव्हा मृत्यूदर जास्त असल्याचं अनुमान समोर आल्याचं या अहवालात म्हटलं आहे. राज्यातला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी केली आहे. राणे यांनी नुकतीच राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यासंदर्भात आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राणे यांनी आपल्या या भूमिकेचा पुनरुच्चार केला. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 52,000वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा वाढतोय, मात्र मुख्यमंत्र्यांना या प्रादुर्भावापेक्षा आपली खुर्ची वाचवण्याची काळजी आहे अशी टीका राणे यांनी केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी ही आपली वैयक्तिक भूमिका आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.com/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19चा मुकाबला करत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींनाही समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकात चांगला समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचा मान्सूनपूर्व आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. रोगराई पसरू नये यासाठी आधीपासून नियोजन करा असं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजय मेहता तसंच रेल्वे आणि विविध संरक्षण दलांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते. शहरी आणि ग्रामीण भागात कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू देऊ नका, पडले तर तात्काळ बुजवा, दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी अन्नधान्य औषधांचा पुरेसा पुरवठा करा. विभाग आणि जिल्हावार बैठकांमध्ये डॉक्टर्सना सहभागी करून पावसाळ्यातल्या आजारांबाबत नियोजन करा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मदत मिळत नसल्याचे आरोप बिनबुडाचे असून गेल्या 3 महिन्यात केंद्र सरकारनं राज्याला विविध योजनांच्या माध्यमातून 28,104 कोटी रुपयांची मदत केली असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज सामाजिक संपर्क माध्यमांवरून वार्ताहर परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारनं गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 4,592 कोटी रुपयांचं अन्नधान्य, प्रधानमंत्री किसान सन्मान आणि जनधनसह विविध योजनांमधून 3,800 कोटी रुपये, उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 1,625 कोटी रुपयांचे 73,16,000 गॅस सिलेंडर्स, श्रमिक रेल्वेसाठी 300 कोटी तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी 1,611 कोटी रुपये दिले असल्याचं
फडणवीस यांनी सांगितलं. आरोग्य सेवेसाठी 2,049 कोटी रुपयांची मदत दिली असून यामध्ये 10 लाख पीपीई किट, 16 लाख N95 मास्क आणि 448 कोटी रुपये निधीचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतमाल खरेदीसाठी एकूण 9,069 कोटी रुपये केंद्रानं राज्य सरकारला दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत आतापर्यंत मिळालेल्या करापैकी महाराष्ट्राच्या वाट्याच्या 1,148 कोटी रुपयांऐवजी कराच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंतच्या अग्रिम वाट्यासह 5,648 कोटी रुपये केंद्रानं महाराष्ट्र सरकारला दिले असल्याचं फडणवीस म्हणाले. नोव्हेंबरनंतरच्या वाट्यासंदर्भात जीएसटी परिषद राज्यासाठी अनुकूल निर्णय घेईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून कोणताही धोका नसल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसात विविध पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राज्य सरकार संदर्भात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर थोरात आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. सरकार म्हणून तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहेत. सरकार स्थिर असून उत्तम काम करत आहे. याबाबत काहीही शंका काढण्याचा प्रश्न नाही असं ते म्हणाले. काँग्रेसच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसात केलेली विधानं ही त्यांची वैयक्तिक मतं असल्याचं थोरात यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही म्हटलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या अफवा भाजपा पसरवत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. ते आज मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार भक्कम आणि स्थिर आहे असं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीतले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकजूट असून सभागृहात संख्याबळ पुरेसं आहे. त्यामुळे हे सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असं ते म्हणाले. कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात राज्य सरकार केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करत आहे. लोकांच्या चाचण्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. सरकारची कामगिरी उत्तम आहे असं मलिक म्हणाले. देश कोविड-19 लढत असताना काँग्रेसचं राजकारण करत असल्याचा आरोप करत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ते आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतानं योग्य वेळी लॉकडाऊन केल्याबद्दल सारं जग प्रशंसा करत असताना काँग्रेस मात्र याबाबत टीका करत असल्याचं ते म्हणाले. भारतात लॉकडाऊन लागू करण्याआधी कोविड-19ची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 3 दिवसांचा होता. तो आता 13 दिवसांवर आला असं सांगत जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका खोडून काढली. मुंबई शेअर बाजारात आज मोठे चढउतार झाले आणि दिवसअखेर निर्देशांक 63 अंकांची घसरण नोंदवत 30,609 अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो एकदा 574 अंकांनी वर गेला होता. मात्र नंतर त्यात घसरण झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 10 अंकांची घसरण झाली आणि तो 9,029 अंकांवर बंद झाला. चलन बाजारात आज रुपया मात्र 29 पैशांनी वधारला. विनिमय दर प्रति डॉलर 75 रुपये 66 पैसे इतका राहिला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठानं पीएचडीसाठीच्या तोंडी परीक्षा ऑनलाईन घेतल्या आहेत. विद्यापीठाच्या मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेसाठीच्या या परीक्षा झाल्या. त्यामुळे या काळात अशा रीतीनं परीक्षा घेणारं ते पहिलंच विद्यापीठ ठरलं आहे. ही परीक्षा खुल्या स्वरूपाची होती. एकूण 35 जणांनी ही परीक्षा दिली. राज्यातल्या 52,428 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचं सुरळीत वितरण होत असून 1 ते 25 मे पर्यंत 1,44,75,000 शिधापत्रिकाधारकांना 65,80,000 क्विंटल अन्नधान्याचं वाटप झालंय. तर 27,28,502 शिवभोजन थाळ्यांचा गरजूंना लाभ झाला आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज ही माहिती दिली. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल अकोला इथं 47.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 41.61% आतापर्यंत 60,490 रुग्ण कोरोनामुक्त. राज्यातल्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 15,786 वर. येत्या 2 आठवड्यात मुंबईत कोविड-19चा उपचार करणारी 7,000 बेडची संयुक्त क्षमता असलेली रुग्णालयं आणि केंद्र सुरू होणार. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींनाही तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय ठेवून काम करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना. आणि राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून कोणताही धोका नसल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन.
आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. घरीच रहा, सुरक्षित रहा. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार. आणि आता ऐकूया कोरोनाविषयक वृत्तविशेष. श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत देशात टाळेबंदीचे 2 महिने आणि या काळातली कोरोना संदर्भातली परिस्थिती याविषयी केलेलं विवेचन. श्रोतेहो, कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 आजाराचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं 24 मार्च रोजी देशभर टाळेबंदी जाहीर केली. या टाळेबंदीमुळे जवळपास 130 कोटी जनतेला घरात थांबणं भाग पडलं. जगातली ही सर्वात मोठी टाळेबंदी ठरली. या घटनेला आता 2 महिने पूर्ण झाले असून या काळात केंद्र सरकारनं 4 वेगवेगळ्या टप्प्यात नियमावली जारी करून टाळेबंदीची मुदत वाढवली. महाराष्ट्रासह इतर राज्य सरकारांनी या काळात काही वेळा स्वतंत्रपणेही टाळेबंदीला मुदतवाढ जाहीर केली होती. चौथ्या टाळेबंदीच्या काळात देशात आणि राज्यात काही प्रमाणात सूट मिळालेली असली तरी अजूनही शाळा, महाविद्यालयं, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि सोहळे, काही अपवाद वगळता सर्व प्रकारची विमानं आणि रेल्वे वाहतूक याच्यावर निर्बंध आहेत. पहिल्या टाळेबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता कठोर निर्बंध लागल्यानंतर दुसऱ्या टाळेबंदीत रोजगार गेल्यानं असंख्य असंघटित स्थलांतरित कामगारांनी गावची वाट धरली. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, हरियाणासारख्या राज्यातून आजही हजारो कामगार उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा यासारख्या राज्यांमध्ये परतत आहेत. या काळात स्थलांतरित मजुरांच्या अपघातांनी टाळेबंदीला दुःखद आयाम दिला. तिसऱ्या टाळेबंदीच्या काळात अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि टाळेबंदीचा प्रभाव असलेल्या क्षेत्रांसाठी केंद्र सरकारनं 20 लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. या 2 महिन्यांच्या टाळेबंदी काळात वैद्यकीय क्षेत्रातून आणि प्रशासनिक स्तरावर विविध उपाययोजना करून कोरोना विषाणूंचं संक्रमण थांबवण्याचं मोठं काम झालं. टाळेबंदीच्या या 2 महिन्यात कोरोना संकटावर आपण काय उपाययोजना केल्या आणि त्यात आपण किती यशस्वी झालो याविषयी आरोग्यविषयक पत्रकार संतोष आंधळे यांनी विचार मांडलेत. ऐकूयात. सध्या महाराष्ट्र राज्यात 52,667 पेशंट कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी 15,786 लोक बरे होऊन घरी गेलेले आहेत. आता ऍक्टिव्ह रुग्ण जर बघितलं तर फक्त 35,178 रुग्ण आपल्या राज्यात आहेत. दुर्दैवाने मृत्यू झालेल्या संख्या आहे 1,695. तर ही सगळी परिस्थिती असताना एका बाजूला आज लॉकडाऊन 2 महिने कंप्लीट होत आहे आणि मोस्ट आपलं 4 दिवसातलं चौथा लॉकडाऊन पण संपत आलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्या आपल्याला उपाययोजनांचा अभाव वाटत होता त्या सगळ्या उपाययोजना आता शासनाने पूर्ण केलेल्या आहेत. रुग्णालयात बेड कमी पडत असले तरी तात्पुरत्या स्वरूपाची रुग्णालय शासनाने मुंबईच्या विविध भागात उभारलेली आहेत. प्रामुख्याने कोरोनाबाधितांची आकडा जो वाढतोय तो म्हणजे मुंबई आणि पुणे शहरात. तर या दोन्ही शहरामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची रुग्णालय उभारता येतील अशी व्यवस्था ऑलरेडी शासनाने म्हणजे आरोग्य यंत्रणेने केलेली आहे. काही ठिकाणी तर तात्पुरत्या हॉस्पिटलमध्ये आपण आयसीयूची पण उभारणी केलेली आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजन सेट लागणाऱ्या बेडचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात म्हणजे 5,000 संख्या इतपत वाढवलेलं आहे. त्याशिवाय ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे सुरुवातीच्या काळात नव्हत्या पण त्या गोष्टी बऱ्यापैकी आपण आता त्याची काळजी घेत आहोत. अशा परिस्थितीमुळे पुढे येणारा पावसाळा याच्यामध्ये रोगराई वाढू नये याकरता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
प्रशासनाला सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळात कशा पद्धतीने पेशंट वाढतील याची माहिती कोणीतरी ठामपणे देऊ शकलं नसलं तरी पण शासनाने आरोग्य यंत्रणेने आपापली जबाबदारी पार पाडली असती. त्यावेळी नागरिकांनी सुद्धा आपलं कर्तव्य म्हणजे या आजारापासून आपल्याला सुरक्षित कसं राहता येईल याचा एक विचार त्यांनी केला पाहिजे. कारण हा विषाणू तर तुम्ही एका क्षणात किंवा काही डेडलाईन त्याला देऊ शकत नाही, तुम्ही काय नष्ट करू आम्ही. तो त्याच्या शास्त्रीय अभ्यासात शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने असा आजार समूळ उच्चाटन होण्यासाठी जो काही कालावधी लागतो तो कालावधी यासाठी लागण्याची शक्यता आहे. शासनाने केलेल्या योजना आणि आपण स्वतःला घालून घेतलेली शिस्त याची जर सांगड झाली तर नक्कीच आपण कोरोनावरती विजय मिळवू शकतो. आणि याकरता लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, तोंडावरती मास्क लावणं, सॅनिटायझर वापर करणं, ह्या सगळ्या गोष्टी आता केल्या पाहिजे. आता आपल्याकडे नाही म्हटलं तरी रुग्णसंख्या वाढते आहे म्हणजे व्यवस्थेवर ताण पडणारच आहे. हे खरं तर मोठं आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे. पण ते आव्हान आपले डॉक्टर्स, आपले नर्स हे सर्व व्यवस्थितपणे लया पार पाडत आहेत. आपण आता तक्रारीचा सूर करत बसण्यापेक्षा शासनाला सहकार्य कसं करता येईल, शासनाला काही सूचित करून काही सूचना देऊन त्यांना सांगून काही गोष्टी या व्यवस्थित आणता येतील का याचाही तज्ज्ञ मंडळींनी विचार केला पाहिजे. आरोग्य व्यवस्थेचा ताण आहेच, तक्रारी आहेतच, काही जणांना बेड मिळत नाही अशाही तक्रारी आहे. परंतु ह्या तक्रारीवर मात कशी करता येईल याचाही आता सारासार विचार सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि येत्या काळामध्ये ह्या आजारापासून कसं दूर राहायचं याचंच प्रत्येकाने स्वतःला एक प्रशिक्षण दिलं पाहिजे की ह्या आजारापासून आपल्याला कसं दूर राहता येईल. आता आपल्याकडे टेस्टिंगची संख्या वाढलेली आहे, लोकांचं टेस्ट करून घेऊन त्याचं प्रमाण जे वाढवण्यात आलेलं आहे, अलगीकरणाची व्यवस्था वाढवलेली आहे, विलगीकरणाची व्यवस्था वाढवलेली आहे. ज्या घनदाट लोक वस्त्या तिथे जाऊन शासन त्यांच्या पद्धतीने आरोग्य यंत्रणा पेशंट बाहेर काढतंय. अशा विविध गोष्टी त्यांच्या पद्धतीने चालू आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्या स्तरावर चालू असताना मात्र आपण स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. श्रोतेहो, देशात टाळेबंदीचे 2 महिने पूर्ण होत असताना कोरोना संकटाला नेमकं कसं रोखता येईल याविषयी आवश्यक ती माहिती आणि प्रभावी औषध पद्धती कळून आली. कोरोना संसर्गाचा फैलाव नेमका कसा होत आहे याविषयी संशोधनातून अधिकची माहिती प्राप्त झाली. या काळात विविध उपचार पद्धतींबाबत विचार झाला. प्लाझ्मा थेरपीसारखी उपचार पद्धती प्रभावी ठरली. या काळात तपासण्यांचा वेग वाढवण्यात आला. दिवसाला 1,00,000 रुग्ण चाचण्या सध्या होत आहेत. त्यांचं उद्दिष्टही वाढवण्यात आलं. विलगीकरण, रुग्णशोध, डिस्चार्ज नियमावली यात वेळोवेळी बदल करण्यात आले. सर्व उपाययोजनांचं फलित म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आपल्याला बरंचसं यश मिळालं असून देशातला मृत्यूदर दिवसेंदिवस घटत आहे. कोरोनामुक्त होण्याचं देशाचं प्रमाण 42% पोहोचलं असून देशात जवळपास 57,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातल्या टाळेबंदीत शिथिलता आणण्याचा सरकार आता प्रयत्न करत असून यापुढेही दैनंदिन व्यवहार सुरक्षित करण्याकडे सरकारचा प्रयत्न असणार आहे. देशावरचं कोरोना संकट अद्याप कायम असताना टाळेबंदीत शिथिलता आणून आपण कोरोना संकटावर कशी मात करणार आहोत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऐकूयात या विषयावर सार्वजनिक क्षेत्रातले अभ्यासक डॉक्टर अरुण गद्रे यांचं मनोगत. लॉकडाऊन उठवणं हे एक मोठं गंभीर वळण आपल्यासमोर आलेलं आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की भारताची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी आणि म्हणजे आपल्याला जो बॅलन्स साधायचा आहे की अर्थव्यवस्था आणि रोग नियंत्रण याची वेळ आता आलेली आहे. म्हणजे आता आपल्याला लॉकडाऊन मध्ये जास्त काय राहता येणार नाही. तर आता काय काळजी घ्यायची म्हणजे सरकारने लॉकडाऊनचा पिरियड हा आपण जसं टाइम प्लीज म्हणतो खेळताना तसं रोगाला टाइम प्लीज म्हणून म्हणजे त्यांनी नक्कीच वापरलेला असेल. एक म्हणजे टेस्ट किटची व्यवस्था करणं, पीपीईची व्यवस्था करणं, रुग्णांची जी बेड लागणार आहेत विलगीकरणासाठी तयार करणं, त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ आली तर तयारी करणं, आयसीयू तयार करणं आणि व्हेंटिलेटर्स वगैरे या सगळ्या पातळ्यांवर ऍक्च्युली केरळ वगळता भारतात कुठेच पब्लिक हेल्थ सिस्टीम, सरकारी आरोग्य व्यवस्था ही सक्षम नसल्यामुळे आणि प्रत्येकाने आपापली सिस्टीम आता तयार केली असणार याच्यावर माझा विश्वास आहे. कारण त्याच्याशिवाय लॉकडाऊन उठवणं अवघड जात होतं. पण त्यामुळे आता याच्या पुढची गोष्ट अशी केली पाहिजे की सरकारने टेस्ट या आता सगळ्यांच्या तर टेस्ट करणं आता शक्यच नाही. आणि आता पहिला जो कॉन्टॅक्ट करा, ट्रेस करा, मग त्याच्याबरोबर ते क्वारंटाईनमध्ये टाका, अशा पद्धतीची जी महत्वाची पावलं होती ती उचलण्याची वेळ आता निघून गेलेली आहे असं माझं मत आहे. त्याचं कारण आता ज्या पद्धतीने छोट्या छोट्या एरियांमध्ये आपल्याला रुरल भागामध्ये हे सगळं दिसायला लागलेलं आहे त्यार्थी या माणसांची साखळी थोडी थोडी पोहोचलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्याला मायक्रो कंटेनमेंट एरिया म्हणतात त्या एरिया फक्त आता आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेट
सरकारला करावी लागेल. कारण प्रशासनावर पण प्रचंड ताण आलेला आहे. पोलीस प्रशासन, सरकारी प्रशासन थकलेले आहेत आणि त्याच्यात सुद्धा आता काही लोकांना करोना होत आहे. तर आपल्याला खूप सावधपणे आणि स्मार्टपणे या सगळ्या यंत्रणांची आता वापर करावा लागेल. म्हणजे उदाहरणार्थ जिथे जास्त केसेस आढळतील त्या भागात जास्त लोकांचं टेस्टिंग करणं. सगळा फोर्स आपण हा त्या भागांमधल्या जास्तीत जास्त लोकांचं विलगीकरण याच्यावर प्रशासनाला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या हॉस्पिटलचा सगळा स्टाफ म्हणजे डॉक्टर्स असो, हाऊसमन असो, रेसिडेंट असो, नर्सेस असो, वॉर्डबॉय असो प्रचंड तणावाखाली आहेत आणि त्यांना अजून सुरळीत पीपीएचा सप्लाय आपल्याला करावाच लागेल. ही आपली जबाबदारी आहे आणि त्यांच्यावरचा ताण कसा कमी होईल, जसा प्रशासनावरचा कमी होईल तसं त्यांच्यावरचा कसा होईल याची सुद्धा एक काहीतरी स्मार्ट आखणी आपल्याला करावी लागणार आहे. आणि बाकीचं सगळं हळूहळू आता लोकलवर बंधनं उठणार की नाही, पब्लिक ट्रान्सपोर्ट पुण्यासारख्या रेड झोन मध्ये चालू होणार की नाही, त्याला वेळ लागेल असं दिसत आहे. पण तो कधीतरी आपल्याला सुरुवात करावीच लागेल. पण त्याच्यानंतर पर्याय आपल्या समोर ठेवावे लागतील. दुसरं म्हणजे पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायला किंवा ते रिझल्ट यायला, पेशंटला पटकन समजायला विलगीकरणामध्ये घरामध्येच विलगीकरण करण्यावर आता जोर द्यावा लागेल. आणि काही लोकांचं मात्र विलगीकरण ज्यांची घरात सोयच नाही त्यांची इन्स्टिट्यूट लेवलला करावी लागेल. पण तिथे सुद्धा नीट सोयी असतील हे आता आपल्याला बघावं लागेल. त्याचबरोबर लोकांची एज्युकेशन करणं, अवेअरनेस करणं. करोनाच्या पेशंटला काय झालं तर लगेच हॉस्पिटलला पाठवावं लागतं. कोणाला हा धोका जास्त आहे, वृद्ध माणसांना, हायपर टेन्शन, डायबिटीज याचं स्क्रीनिंग मात्र जिथे आपल्याला मायक्रो कंटेनमेंट किंवा त्या पद्धतीचा झोन मिळेल तिथे हे नक्कीच व्हायला हवं. दुसरं म्हणजे शाळा कॉलेजेस आपल्याला सुरू करण्याशिवाय दुसरं गत्यंतर राहणार नाहीये. कारण हळूहळू कुठलंही व्हायरस इन्फेक्शन हे हर्ड इम्युनिटीकडे जातं आणि मगच ते निघून जातं. लॉकडाऊनचा जसा आपल्याला टाइमली मिळायचा फायदा मिळालाय त्याचं थोडंसं ब्रेक केलंय आपण, नंबर काबूत ठेवलाय. त्याचबरोबर एक नुकसान पण झालेलं आहे ते म्हणजे इन्फेक्शनचा कालावधी वाढलेला आहे. पण त्यामुळे हर्ड इम्युनिटी हळूहळू आपल्याला आणायला लागेल. ते झालं सरकारी धोरणांच्या पातळीवर. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक घरामध्ये आपल्या वृद्ध माणसं ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांची काळजी घेणं, त्यांच्यावर लक्षात ठेवणं आणि हे सगळे उपचार आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करावे लागेल. समाजाला मी एक आवाहन करतोय की डॉक्टरांवर विश्वास ठेवा, प्रशासनावर विश्वास ठेवा. त्याचं कारण ते जीव घेऊन 24 तास तुमच्यासाठी आपले लढतायत. कमतरता कुठेतरी राहू शकते पण आता ही कमतरतांसाठी राग काढण्याची, विरोध करण्याची वेळ नाही. जेवढं सहकार्य आपल्याकडून शासनाला, हॉस्पिटल्सना आपण देऊ तेवढं आपल्याच अंतिम हिताचं राहणार आहे. श्रोतेहो, कोरोना संकटाच्या काळात देशातल्या नागरिकांनीही संयम दाखवून कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपला हातभार लावला. स्वतः घरी थांबून आपल्या कुटुंबाची काळजी घेतली. या महामारी संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या त्यांचं पालन केलं. कोरोना संदर्भात बरीचशी माहिती जनतेपर्यंत पोहोचली असून देशातला प्रत्येक नागरिक याबाबत जागरूकता दाखवत आहे. देशात सध्या कोरोना संसर्ग वाढतो आहे. काही दिवसानंतर पावसाचं आगमन होणार आहे. या काळात हवामानातल्या बदलामुळे आरोग्य समस्या वाढणार आहे. त्यातच कोरोना संकटही आपल्या बरोबर असणार आहे. या काळात नागरिकांनी आरोग्याची अधिक काळजी घेणं गरजेचं ठरणार आहे. ऐकूयात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातले कार्यकर्ते डॉक्टर अभिजित मोरे यांचं मनोगत. भारतामध्ये जनरलीच आपण असं बघतो की सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीमध्ये लोकांचा असलेला जो काही अवेअरनेस आहे तो खूप कमी असतो. परंतु जेव्हापासून हे कोविडचं एपिडेमिक सुरू झालेलं आहे तेव्हापासून या स्वच्छतेबाबत आम्हाला असं दिसतंय की लोकांमध्ये एक कमालीची एक जागृती आलेली आहे. अनेक गोष्टी त्यांना माहिती झालेल्या आहेत. त्याच्यामुळं बाहेर फिरताना मास्क लावणे, लांबून बोलणे, खोकताना शिंकताना रुमाल वापरणे, त्याचबरोबर बाहेरून आल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे. मला वाटतं या ज्या काही गोष्टी आहेत या अनेक लोकांच्या अंगवळणी पडलेल्या आहेत. त्याचबरोबर प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीचे जे काही अनेक विविध उपाय आहेत, व्हिटॅमिन सीच्या संदर्भात असतील किंवा आयुर्वेदिक उपचार असतील किंवा होमिओपॅथिक उपचार असतील, मला वाटतं या संदर्भामध्ये कमालीची जागृती या कोविड एपिडेमिकच्या अनुषंगानं लोकांमध्ये होताना दिसते. आम्हाला अशी आशा आहे की हे एपिडेमिक ज्यावेळी ओसरेल त्यानंतर सुद्धा हा जो काही सार्वजनिक स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जो काही अवेअरनेस तयार झालाय तो पुढे सुद्धा कंटिन्यू राहायला पाहिजे आणि इतर जे आपले जे संसर्गजन्य आजार आहेत ते सुद्धा कमी व्हायला आपल्याला त्याची मदत होऊ शकते. सगळ्यांना आपल्याला आवाहन आहे की डॉक्टर
आणि त्याचबरोबर आरोग्य विभाग ज्या काही आपल्याला सूचना देत आहेत त्याचं आपण तंतोतंत पालन करावं. जर आपण नीट पालन केलं तर या आजारापासून घाबरायचे काही कारण नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने जर प्रतिकार क्षमता उत्तम असेल तर आपण त्याच्यावरती मात करू शकतो. परंतु हे स्वच्छतेचे जे काही बेसिक नियम आहेत, काळजी आहेत, सोशल डिस्टन्सिंगचे जे नॉर्म्स आहेत ते सगळ्यांनी पाळले पाहिजेत. श्रोतेहो, देशावरचं कोरोना संकट वाढण्याची शक्यता असल्यानं शासन, प्रशासन, डॉक्टर्स आणि इतर घटक खबरदारी घेत आहेत. देशात ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. उपचारांवर अधिक लक्ष केंद्रित करून रुग्ण बरे करण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोनाची लक्षणं आढळली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि कोविडची तपासणी करून घ्यावी असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. श्रोतेहो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या जयदेवी पुजारी स्वामी, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय श्वेता हिंदळेकर आणि सचिन पवार आणि निवेदन गजेंद्र देवडा.